सुरुवातीला दत्तमाला मंत्र पान नंबर 11. ध्यान. माला कमंडलुरदकर पद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे ध्यायेत्तमत्रिवरदं भुजषटकयुक्तम् आगच्छ भगवान् दत्तपाठे मे सन्निधो भव. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबन्धविमोचनाय आम असाध्यसाधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रोम असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रयवशीकरणाय सौ सर्वमणक्षोभणाय श्रीमहासम्प्रप्रदाय ग्लों भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशटवशिकुरु वशिकुरु वौषट आकर्षयाकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट उच्चाट्य उच्चाट्य ठम ठ स्तंभय स्तंभय खेम खेम मारय मारय नमः संपन्नय संपन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदि छिंदि ग्रहान् निवारय निवाराय व्याधिन विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. बालार्कप्रभुइन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्वरं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचरमाम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेय उपास्महे हृदि मुदां ध्येयं सदा योगिभिः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगा पापं शशितापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरेन् श्री गुरुदर्शनं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरु पायनोनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर विहारी अमरापूर विहारी औदुंबर विहारी कुरोपूर विहारी सद्गुरुनाथ स्वामी महाराज दयावंत प्रभु सद्गुरुनाथ स्वामी महाराज सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय। या कुंदेनु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर् देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहां सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अध्याय 9। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। हे चंद्रभागा तटविहारा माय बापा रुक्मिणीवरा ओंकार स्वरूपा उदारा प्रसिद्ध प्रसिद्ध विठ्ठले सिद्धमणे नामधारकासी दाम्पत्य संगमाला तरी सावित्री जोडून कर श्री गुरु सविनवी वरच्यावर कृपा करुणा आम्हावर काही तरी व्रत सांगा ज्या व्रताच्या चरणे परमार्थी रत होतील मने तैसी उभयतांची अंतःकरणे स्थिरावतील तुमच्या पदी। स्वामी बोलले त्यावर सर्व व्रतात व्रताची असे एक नुपकन्या चित्रवर्मा नामे नुपवर होऊन गेला साचार सुचिवर्तनी उदार सर्व वैभवे संपन्न तो त्याची कन्या सीमंतिनी सुहास्यवदना सौंदर्य खनी दुजी दमयंती वा हिमनंदिनी अवतरली वाटे भूमीस कन्येचे जातक वर्तावया द्विजान विलेतया ठाया ग्रहमाना पाहुनिया भाकित सांगू लागले राया ही तव कन्यका भोगिल की सर्व सुखा भाग्यवान तुझ सारिका आम्हीन कोणी पाहिला रे। परी एक होता द्विज त्यात तो उठून बोलला सभेत 14व्या वर्षी जप्रत वैदव्य येईल म्हणून ते ऐकता जनक जननी गेली दुःखित होऊनी आकांत वर्तला तया स्थानी किती सांगू बाळे तुला सुज्ञ म्हणती राजा एक ऐसा न करावा शोक वैदव्यपणाचा कलंक येईल उपाय घालविता ऐसा राजा सदेऊनी धीर निघून गेले द्विजवर सीमंतिनी झाली थोर खेळू लागली मैत्रिणी सवे 7 वर्षे झाली तिला ही गोष्ट समजली की वैदव्य आहे आपुल्या बाली 14व्या वर्षी नटळे ते म्हणून कन्या चिंताक्रांत कोठे मनन लागत तिने आपुल्या सदनाप्रत मैत्रेयीस बोलाविले याज्ञवल्क्य कांता मैत्रायनी व्रत सांगे तिज लागुनी मने बाळे न भ्यावे मनी व्रत करावे सोमवार या व्रताचे ऐसे फळ सौभाग्य ते स्थिरावेल प्रत्यक्ष भेटी होईल गौरी हराची तुझ लागी प्रत्येक येता सोमवार पूजावा पार्वती परमेश्वर जो जगाचा जगदुद्धार नीलकंठ पशुपती प्रभाती करावे स्नान स्थिरसे घालून आसन भावचित्ती ठेवून उपोषण करावे दिव्यांबराने चावे शंकरासी स्थापावे बेल फुलासा आणावे शंकरासी वाहावया अभिषेक धूप दीप दक्षिणा देऊनी करावी प्रदक्षिणा उत्तम पक्वाने भोजना घाली द्विजाकारणे ऐसे सांगून मैत्रायणी गेली असे निघुनी व्रत आचरे सीमंतिनी न पाडिता खंड पहा असो लग्ना योग्य झाली बाला नृपेवर शोधिला नल राजाच्या कुलातला इंद्रसेन नंदन पहा चित्रांगद ज्याचे नाव तो मदन दुसरा अभिनव लग्न सोहळा पूर्व केला नृपाने निज शक्ती वराड अवघे परत गेले स्वस्थाना कारणे भले जामाता ठेवून घेतले चित्रवर्म्याने निजगृही एके दिनी यमुनेत क्रीडा करावया जामात गेला सैनिकांसहित तैसेचा आणखी मित्र त्याचे नौका नदीत लोटली ती डोहात बुडाली कालिंदीच काळ झाली तया चित्रांगदाते ही अशुभ कळता माता आली सीमंतिनी धावत आपुल्या जनक जननी सहित कालिंदीच्या तटाका यमुना अवघी शोधली परीन नौका सापडली अवघी मंडळी बुडाली दुःख सागरी परियेसा पुत्राची कळता मात इंद्रसेनाला धावत
सुनेस पाहून करीत दुःख आपुल्या मानसी सीमंतिनी मने हे हरा भाललोचना कर्पूर गौरा कारे वैदव्य सागरा मज बुडविले दयाने दे तुझे सोमवार व्रत केले त्याचेच काय फळ आले दयाळू पण कोठे गेले तुझे देवा मज विषयी मैत्रायणीचे वचनावर विश्वास ठेवून फार व्रत आचरिले सोमवार परिते झाले व्यर्थकी आता नको हे जीवित मी प्राण देते यमुनेत तई चित्रवर्मा नृपनाथ धरिता झाला करा तिच्या बाळे जीव देशील तरी ती आत्महत्या होईल तुलाही पाप लागेल याचा विचार करावा पती प्रेत सापडल्या विना सहगमन घडेना 1 वर्ष आपुल्या सदना स्वस्त की बसावे ते सीमंतिनी सीमानवले लोक सारे निघून गेले सीमंतिनीने न सोडले व्रत आपुले सोमवार पुत्र विरहे इंद्रसेन परम दुःखी झाला जाण दायादांनी हिरावून राज्य घेतले तयाचे इंद्रसेन पत्नी सहित ठेविला कारागृहात आता इकडे तक्षक लोकात काय झाले ते ऐका राजपुत्र चित्रांगदासी नागकन्यानी अतिहर्षी नेले तक्षक लोकांची पाताळा ते अवधारा ते तक्षकाचे पाताळ नगर सगळ वैभवे संपन्न थोर अमृताचे निर्झर जेथे वाहती चौकडे एक फणी पंचफणी शतफणी सहस्रफणी ऐसे वासुकी सभास्थानी विराजमान झाले सिंहासनी तक्षक सर्पराजा असे देख त्यापुढे हा सुरेख चित्रांगद उभा ठेला तक्षका नागकन्या म्हणती हा सुस्वरूप आहे अति म्हणून आम्ही भूपती येथे त्यासी आणले चित्रांगदा तक्षक पुसे कोठे तुमचे राहणे असे ये स्थानी कोणत्या मिशे आला ते कथन करा चित्रांगदे वर्तमान अवघे तक्षका कथिले जाण मी यमुनेत गेलो बुडून तो नागकन्येने धरिले मला माझा जन्म नळवंशी इंद्रसेनाचे कुशी राहिलो सासुरवाडीशी काही दिवस तक्षका चित्रांगद नाम माझे सीमंतिनी कुटुंब साजे नदीत बुडाल्यामुळे तुझे चरण हे म्या पाहिले की आमुच्या कुळीचे दैवत मदन दहन उमानाथ त्यावी नैतरा प्रत आम्ही न जाणतो तक्षका तो अवघ्या देवांचा देव म्हणून नाव महादेव ज्यावीन नाही रिता ठाव कोटेही या जगत्रयी ज्याचे रजांशे ब्रह्मा झाला सत्वांशे निर्मिले विष्णूला तमाशे रुद्रगणाला ज्यांनी तक्षका निर्मिले जो दयेचा सागरू पदनताचा कल्पतरू तो भगवान शंकरू आराध्य दैवत माझे पै ऐसे ऐकता तक्षक चित्ती संतोषला देख मने वत्सान माने दुःख स्वस्थ रहा ये स्थानी चित्रांगद बोले यावरी येते दुःख नाही जरी बुद्धीन माझी घेते खरी येथे स्थिर होण्यास म्हणून कृपा करून मला पाठवावे भूमीतला माझी सीमंतिनी वेल्लाळा दुःख करीत असेल की शोकाकुल जनक जननी झाली असतील तक्षका जाणी म्हणून मजला परतुनी तुम्ही पाठवा यमुना तटा फार बरे म्हणून पारितोषिके देऊन संगे देऊन सैनिक गण चित्रांगद दाडीला यमुना तटा सोमवार होता त्या दिवशी सीमंतिनी आली स्नानाशी स्नान होता जलासी ऐसे तिने पाहिले बैसून या वारूवर संगे सैनिक पार ऐसा कोणी एक जलावर सुंदर पुरुष येत असे निरखून पाहू लागली तो पतीची स्मृती झाली मने ऐसाच भाग्यशाली पती बुडाला येथे मम तोच वाटे परतून आला भेटण्या मज कारण परिवर्षे झाली 3 आता पती कशाचा काहीतरी भ्रम झाला मज कारणे येधवा भला किंवा हा वेश धरून आला यक्ष राक्षस कोणीतरी चित्रांगदा सख्या पुसती तुम्ही कोण कोठील निश्चिती हे सांगा आम्हा प्रति न करा अनुमान यत्किंचित चित्रांगद बोले त्यावर मृत्युलोकीचा आहे नर बुडालो जली साचार 3 वर्षा मागे मी माझी कांता सीमंतिनी चित्रवर्म्याची नंदिनी माझा इंद्रसेनापासून नलवंशी जन्म झाला ऐसे वचन ऐकता सीमंतिनीची चित्ता ओळख पटू लागली तत्वता म्हणे हाच असावा पती मम मी सोमवारचे केले व्रत मग त्या शुभ कोठूनी प्राप्त काय आम्रवृक्षाप्रत कवठे येथील जगामध्ये
चित्रांगदे आपुली भार्या ओळखली से तया ठाया परी मौन धरून या राहता झाला बडेच वरपंगी बोले सख्यांस म्यासी मंतिनीच्या पतीस पाहिले नागलोकास हे तुम्ही सत्यमाना सोमवार व्रत प्रभावे पतीस जीवविले सदाशिवे हे न असत्य मानावे माझे वचन तुम्ही कदा ऐसे त्यासी बोलून गेला चित्रांगद निघून निज नगरी कारण तक्षक पुत्रा बरोबरी त्यासी पुढे पाठविला दायादा समाचार कळविला की चित्रांगद स्वयाला पाताळाहून येते पुन्हा त्या चित्रांगद बला पुढे तुमचे बल थोकडे गरुडा सन्मुख कोंबडे हीनताच पावणार म्हणून इंद्रसेनासी तुम्ही पुनरपी बैसवावा राज्यासी ना तरी तक्षक तुम्हासी जबर शिक्षा करील त्याने चित्रांगदा कृपा केली बनविलास नवनाग सहस्रबळी तो तुमची क्षणात होळी करील हे ध्यानी धरा तई ते दायाद ब्याले इंद्रसेना शरण गेले त्यासी परत बैसविले सिंहासनी समारंभे पिता पुत्र भेटी झाली शंका न काही राहिली पाताळ लोकीची दाविली वस्त्राभरणे चित्रांगदे नगर झाले आनंदित तो समाचार केला श्रुत मुद्दाम पाठवून दूत चित्रवर्मा राया ते मग काय विचारिता चित्रवर्मा झाला नाचता पाचारून आपुली दुईता सर्व काही सांगितले बाळे तव व्रते करून आला नागलोकाहून चित्रांगद परतून आता दुःख करू नको धन्य व्रत सोमवार धन्य परमात्मा शंकर धन्य तू सीमंतिनी थोर उद्धरिले उभय कुळा इंद्रसेन समारंभेची आला चित्रवर्म्याचे नगरासी पुन्हा सोहळा अतिहर्षी आरंभिला ते ठाया सर्व सौभाग्य अलंकार ल्याली सीमंतिनी सत्वर लोक करीती जय जयकार पती पत्नी भेट होता ऐसे सोमवार व्रत अभिनव दंपतीची संगती गुरुदेव तुम्ही यावरी ठेवून भाव व्रत नियमे चालवा की प्रत्यही सोमवारी प्रदोष समयी पारणे करी पूजा विधाने सारी कथन केली आहेत तुम्हा ते दंपतीने मानिले स्वामी लागे वंदिले निज नगरा निघून गेले माहुरगडा परियेसा गुरु कृपे करून भले 5 पुत्र तिसी झाले दंपतीने चालविले गुरु आज्ञेने व्रत पहा समाराधना करण्यासी येत होते प्रतिवर्षी दंपत्य सहपरिवारेसी गाणगा पुराकारणे सिद्धमणे नामधारका ऐसी सोमवार कथा देखा जो हे व्रत करीतया दुःखा दे न कधी शंकर व्रत सोमवार ज्याचे घरी तेथे अष्टसिद्धी दासी परी राबतील अखेरी जायतो की कैलासा श्रोते हल्लीच्या काळात कोणासी न पटे व्रत कर्म मार्गाची होत वृथाटवाळी चोहीकडे मनी असल्या कामना केले पाहिजे व्रताचरणा उगीच ऐकून ब्रह्मज्ञाना कामना न पुरे कधी प्रत्येक नरासी काहीतरी इच्छा असते अंतरी ती पूर्ण वाया खरी व्रते कथिली शास्त्राकारे कर्माचरण ऐसे करीते इच्छा त्याची पुरविते आणि सवेची दाविते हे निरर्थक म्हणून काकी मृत्यूलोकीची सुख अवघीच आहे क्षणिक त्याचे ज्ञात्यासी कौतुक न वाटे तुलेही ब्रह्मज्ञान झाल्यावर सुख दुःख नासाचार वासना रहित अंतर त्याचे मुळीच होत असे ऐसा अमल ज्ञानीपणा न येत असे भक्ती विना म्हणून दांभिकाच्या वल्गना खऱ्यान माना लोक हो शास्त्रविहित कर्माचरण हेच येथे बालपण उपासना मार्ग तारुण्य ज्ञानीपणा वृद्धत्वये जगी बाल झाल्या विना नये कोणा तरुणपणा आणि तारुण्या विना येईना वृद्धत्व ते कोणाही ज्ञानवृद्धाचे बालपण म्हणजे शुद्ध कर्माचरण सद्भक्ती हे तारुण्य हे कदापि विसरू नका कर्मे चित्त शुद्ध होते भक्तीने अनुभवा येते ईश तत्वाचे सामर्थ्य ते उगीन करणे शब्दच्छल स्वामी नरसिंह सरस्वती परी आता न कोणी भूमीवरी जिकडे तिकडे डोंबारी बसलेत सोंगे घेऊन कोणी मने ब्रह्म साक्षात मी सदा आनंद भोगित हे सत्य मानून त्या प्रत दही दुधानी नानिती शुद्ध ज्ञान झाल्यावर जग संपते साचार तेथे उपाधीचे प्रकार मुळी दृष्टी पडणे नसेल महती हिंदू धर्माची अवघ्या जगत्रयी थोरसाची म्हणून टवाळी तयाची कदापि करू नका सांग कर्म आचरावे विठ्ठलाचे भक्त व्हावे मग ज्ञानास अनुभवावे डोलत राहावे निजानंदी जेथे अहंकाराची छटा तो ब्रह्मज्ञानी मूळ खोटा तो अभक्तीच्या चालवी वाटा बुडवी परी आपणास
म्हणून हिंदू धर्माला तुम्ही नावे रसातळा, पाहून वेदशास्त्राला जनरीती वर्तावे. तरीच या व्रताधिकांची महती तुम्हाला कळेल साची, संगत केल्या रात्रीची सूर्य कोटून दृष्टी पडे. स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत सदा एकोत भाविक भक्त, हेच देवा विनवित अति आदरे दासगणो. इति नवमोऽध्याया शुभं भवतु. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. अध्याय 10. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. हे मनमोहना पुरुषोत्तमा, मला सद्भक्तीच्या सुखधामा, पांडुरंगा राघवा रामा सर्व काल नांदवावे. एवढे तू केल्यावर मग कशाचा राहील दर, तू सर्व शक्ती सर्वेश्वर भीमा तटविहार्या. तू माय मिले करू नको मजसी दुरी धरू, नको मज विषयी कठोर करू चित्ता आपुले नारायणा. असो नामधारका सिद्ध मने ऐका आता सावधपणे, श्री गुरुचे बोलणे काय झाले ते बापा. नामधारका गाणगापुरी सहस्र भोजने वरच्यावरी, होऊ लागली नरनारी जाऊ लागले जेवावया. नानाविध पक्वाने मिळू लागली वस्त्राभरणे, म्हणून भोजना कारणे हा पापते द्विज सदा. तो तया गाणगापुरात एक द्विज होता सुचिरभूत, तो न जेवावया कोठे जात कर्म मार्गी रत सदा. त्या द्विजाची बाणारी मनी जळफळे वरच्यावरी, पतीच्या हट्टा काय तरी करू मी हे देवदेवा. घरी दारिद्र्य अत्यंत हा न जेवावया कोठे जात, सुंकलेही नाम दुसरे घरात. एकची त्या धुन नित्य लागते मशीने सावे, अन्न नाही वस्त्र नाही मान मरात तपतोही नाही. पती न माझे ऐके काही बहुत जरी सांगितले, गावीच्या त्या इतर स्त्रिया नित्य जाती जेवावया. वस्त्राभरणे नेसुनिया करीती संसार सुखर झाले आहे वैकुंठ नगर. सहस्र भोजने वरच्यावर होऊ लागली पक्वान्नाची, त्या ठाई माझा पती जेवण्यान जाई निश्चिती. आणि त्याविन मज प्रती तेथे प्रवेश मिळेना. ऐसे ऐकता श्री गुरु हसले तिच्या पतीस पाचारिले, आपुल्या जवळ बैसविले आणि बोलले नेरीती. हे द्विजवर्या सुजाना मान देऊनी माझ्या वचना, जाई उद्या भोजना सहस्र भोजनी कांतेसह. तो सहस्र भोजनी देखिले श्वान सुकर जेवू लागले, आपुल्या पात्रा माझी भले म्हणून किळस वाटली. न जेवता तशीच उठली निजपतीला सांगितली, गोष्ट जी का घडून आली ती सर्व विस्तारे. दोघे आले संगमावर स्वामीस केला नमस्कार, आणि घडलेला प्रकार सर्व काही श्रुत केला. मग श्री गुरु म्हणाले, द्विजश्रियसी पुरली न तुझी हौस, परान्नाचा केवढा दोष उगीच नादी पडू नका. ब्राह्मण स्वामीस म्हणाला, मी होता नेम केला, परान्न न घेण्याचा भला तो मोडला या काय करू. श्री गुरुस्वामी दयागण त्याचे करीती समाधान, हा दोष तुझ लागून न लागे न कदापि वत्सारे. आता कर्माचा विचार कथितो मी सविस्तर, तो ऐके एक वार म्हणजे सर्व कळेल तुला. जो जन्मोनी द्विजयोनी विनिंदी वेदा लागोनी, अन्न बापा त्याचे सदनी कदापि घेऊ नये. अनुभवाविन शुद्ध ज्ञान झाले जया लागून, वाजो असे आचार शून्य त्याचे अन्न न घ्यावे गदा. चारवाक दुष्ट दुर्मती सत्पथाचा द्वेष करीती, किंवा जे पूर्वजा निंदिती त्याचे अन्न घेऊ नये. माता पित्याचा द्वेष करी वाजो दंभाचार करी, रांड ठेवून त्या गेली नारी त्याचे अन्न घेऊ नये. चित्रकार शस्त्रधारी वाविना तंबुराजाच्या घरी, वाजो आखाड्यात कुस्ती करी त्याचे अन्न सेवू नये. येथे विना म्हणजे तंबुरा भजनातील नाही खरा, जो भजनात पंढरपुरा भजनी लोक वापरते. तो किनरीचा द्योतक भोपळ्यामुळे त्यास देख, वीणा हे नाव निशंक परंपरेने प्राप्त झाले. वीणा त्यालाच म्हणती जो गायनाची करीतो साथी, वारांगणा त्यांनाच म्हणती की ज्या नाचती सभेत. उगीच नागपंचमीचा नाच न येई त्यात साचा, म्हणून विना शब्दाचा अर्थ भलता करू नये. गायक वादक नर्तक वाजे करीती नाटक, त्यांच्या विण्याचा निषेध देख केला येथे सद्गुरूंनी. तैसी मल्लयुद्धाची निंदा येथे केली साची, परी न केली शक्तीची हे येथे ध्यानी धरा. कुस्ती माझी ऐसे होते द्वेषी अंतःकरण बनते, मोडण्या हातापाया ते पाहती परस्परांच्या.
म्हणून कुस्ती त्याज्य धरिली, शक्तीची न निंदा केली, ती पाहिजे कमावली प्रत्येकाने शरीरात. वाजो माता पितरातून वेगळा राहे पुत्र जाण, वाजो लावी भांडण बळेच त्याचे अन्न त्यागा. जो खेळे सदा द्यूत सच्छास्त्रांते निंदित, स्वैराचारी मद्यपीत त्याचे अन्न सेवू नये. सदा करी राजसेवा वैर आणि भावा भावा, वाजो कपटे साधवी दावा त्याचे अन्न सेवू नये. रस विक्रय, हय विक्रय, गो विक्रय, कन्या विक्रय, जो का ब्राह्मण करी पाय त्याचे अन्न सेवू नये. निज गुरुचा करी द्वेष, श्रुती शिकवी शूद्रास, द्रव्य घेऊन जपास करी त्याचे अन्न सेवू नये. जो न करी संध्या स्नान वा पितरांचे तर्पण, अतिथीसी न देई अन्न त्याचे अन्न सेवू नये. सुतकी निपुत्री करोगिष्ट, वा अंगी फुटले कुष्ठ, वा जो अति गर्विष्ठ त्याचे अन्न सेवू नये. मित्रद्रोही, राजद्रोही, धर्मद्रोही, आचारद्रोही, सन्निधी न ज्याचे ठाई त्याचे अन्न सेवू नये. पूर्वी नैमिषारण्यात ऋषी मिळाले समस्त, त्या माझी प्रमुख सत्य पराशर नाम ज्याचे. सकळ मिळून या ऋषी पुसती पराशरासी, ब्राह्मणाच्या आचारासी विस्तारेसी सांगणे. त्याने जे कथन केले तेच मी सांगतो वहिले, इकडे अवधान आपुले असो दे कल्याण वावया. पंच उषकाली पाहिजे ब्राह्मणे त्यागिली, निद्रा ती आपुली प्रतिदिनी बापारे. पूर्वाभिमुख बैसावे, विधीने हरिहरास स्मरावे, पुण्यश्लोक राजे आठवावे नलाधिक. पतिव्रता नारद तुंबर सप्तऋषी सनत कुमार, गोदावरी आदी तीर्थे थोर प्रातःकाळी स्मरावे. शय्येवरून उठावे आचमन ते करावे, शौच विधी ससारावे वाळल्या पत्रीवनामध्ये. शीतोदके करणे स्नान जलप्रवाही जाऊन, नसल्या तनुस समाधान उष्णोदके करा घरी. स्नानविधी हाच वरवा, जली तीर्थ समूह आठवा, जलाविषयी भाव व्हावा जलतीर्थाचे म्हणून. ब्रह्मचारी जो का नर त्याने करावे एकवार, सकाळी माद्यांनी साचार स्नान करणे गृहस्थाने. वानप्रस्थ संन्यासी जन यांनी करावे त्रिकाल स्नान, तिन्ही वेळा संध्या वंदन करणे ऋतुकाली ब्राह्मणाने. डेकर शिंकवात सरता आचमन करावे सर्वता, हे न घडे तरी हाता लावणे सव्य कानासी. ब्राह्मणाच्या उजवे कानी सप्तदेवता सती जाणी, स्नाना न मिळाल्या पाणी वायू स्नान करावे. यज्ञोपवित कानावरी ठेवून शौचविधी करी, हे न करी त्या यमपुरी अंती ठेविली निश्चय. संध्या स्नान यजन याजन वा इष्टदेवतेचे पूजन, भोजन समय आल्या जाण अतिथी परत लावू नये. स्नान झाल्यावरी देखा लावणे भाली भस्मादिका, आहे विभूती सारखा द्वारावतीचा धर्म तोही. प्रत्यही करावे दंत धावन तिथी पर्वणी पाहून, लिंबाचे ते काष्ट जाण दंत धावना योग्य असे. काष्टे दंत घासावे ते नैऋत्येस टाकावे, 12 चूड भरावे शुद्धोदकाने परियेसा. अशक्त रोगी असल्या जाण त्याने करावे भस्म स्नान, अथवा हरिते आठवून जले सिंचावी निजतनु. करणे असल्या हजामत त्याचे विधान ऐसे सत्य, रविवारी करिता ज्वराप्रत झाले समजावतने. कांतिहानी सोमवारी केल्या हजामत मंगळवारी, मृत्यू येईल निर्धारी गुरुवारासी धनक्षय. शुक्रवारी पुत्रघात, शनिवारी ओंगळ अत्यंत, बुधवारी केल्या हजामत सर्व सुखे प्राप्त होती. ऐसा श्मश्रू करण्याचा विधी जरी आहे साचा, परिप्रसंग आल्या क्षौराचा तेथे याचे महत्व नसे. स्नान केल्यावरी जाण द्वादश टिळे करा धारण, केशवाचे करुण स्मरण भूषवावे ललाट स्थान. नारायण नामे नाभिसी, माधव नामे हृदयासी, गोविंद नामे कंठासी, विष्णू नामे कटिप्रदेशा. दक्षिण बाहूस मधुसूदन, वाम बाजूस वामन, दामोदर उच्चारून शिरस्थानी गंध लावा. ऐसे टिळे लाविता पातके भस्म होती सर्वता. ब्रह्मयज्ञ करण्याकरिता दर्भ 10 प्रकारचे, सर्व दर्भा माझारी कुशप्रदान सर्वतोपरी. दर्भ स्पर्शे होती दुरी 5 महापातके. प्रातस्नान करावे परी सूर्योदय अर्घ द्यावे, जप करिता बांधावे शिखान ठेवा मोकळी. ब्राह्मणासी गायत्री तनांसी उपास्य मूर्ती, तिचे ध्यान निश्चिती करावे फळ सारखेची. संध्या वा करण्या ध्यान एकांत पाहिजे स्थान, महानद्या तटी विशेष पुण्य वा शिव विष्णूच्या राऊळात. जप ध्यानासी आसन कंबलाचे योग्य जाण,
काष्टावरी बैसोन जप केल्या दुःख भोगे, वस्त्रासनी बैसता प्राप्त होय दरिद्रता, दगडावरी तत्वता व्याधी होय निश्चये, ज्ञान प्रकाश कृष्णाजिनी व्याघ्रासनी मोक्ष जाणे, जप केल्या भस्मासनी व्याधी जात को रोकडा, हा आसनाचा प्रकार टाकून बाह्य व्यापार, चित्त करावे यत्न स्थिर उपास्यावरी सर्वदा, प्रभाती उभे राहून जप करावा माला धरून, जप करत्याचा कर जाण बेंबी समोर पाहिजे, जप करावा माध्यानी आसनावरी बैसोनी, कर असावा हृदय स्थानी माले सहजपाचा, मुखासी हात धरुनी जप करावा अस्तमानी, या जपाचे विधानी चूक केव्हाही करू नये, जप कराया कारण माला असावी शुद्ध जाण, स्फटिक मोती सुवर्ण रुद्राक्ष तुलसी कमलाक्षाचिया, जप असावा नियमित तेथे नसावे कमी जास्त, ध्येय मूर्ती ध्यानात आणून जप करावा, इंद्रिय निग्रह करावा भोवती गलबला नसावा, जप कर्त्याने न ऐकावा रजस्वलेचा शब्द कानी, सुतकी वा आचारहीन याचे न व्हावे दर्शन, तेच झाल्या आचमन कर्ण स्पर्श करावा, जप पूर्ण झाल्यावरी माला ठेवून शिरावरी, जोडून या दोन्ही करिस्तवावी उपास्य देवता, सविधी ऐसा जप करिता दोष दुःख पडती तत्वता, जपाधिकार निगुता आहे सर्व वर्णासी, अग्निहोत्र द्विजासी अवश्य पाहिजे निश्चयसी, अवांतर त्रिवर्गासी जपे त्यासी पुण्य लादे, नंतर करावे तर्पण पितरासी आठवून, म्हणजे झाला पितृयज्ञ तिळ असावे तर्पणासी, तिळ तर्पण शुभदिनी करू नये जाण कोणी, रविवार शुक्रवार दिनी अष्टमी नवमी एकादशीला, नंतर करावे तर्पण यमाची नावे घेऊन, ती त्रयोदश सती जानती ऐकवधारा, वैवस्वत सर्वभूत क्षय कर काळ निळ परमेष्टी औदुंबर, चित्रगुप्त वृकोदर इत्यादी बापारे, यमतर्पण जो का करी अपमृत्यू होय दुरी, रोग पीडा शरीरी यमन होऊ देत त्याच्या, माघ मासी शुक्ल पक्षात येता अष्टमी तिथी सत्य, तर्पण भीष्मा प्रित्यर्थ करिता पाप जाय वर्षाचे, निरूपण ऐशा रीती स्वामी नरसिंह सरस्वती, सांगता त्या द्विजा प्रति कर्म मार्ग अवघा, गुरुचरित्र ग्रंथात अध्याय 36 थोर बहुत, जेथे कर्म मार्गाप्रत सविधी निरोपिले, आता अवघ्या कारण हा मार्ग सुखद पूर्ण, घडोनिया कर्माचरण प्राप्ती होईल हरीची, प्रातकाळी प्रत्ययी उठोनिया अरुणोदयी, शय्येवरी बसून पाही जप करावा उपास्याचा, ऋषी राजे पुण्य श्लोक तैसी पतिव्रता देख, अंजनीचा बालक चिरंजीव आठवावे, नंतर शौचविधी करावे नंतर शौचविधी करावे अरण्यासी जाऊन बरवे, दंत धावन साधावे कडुलिंबाच्या काडीने, गुळणी करून द्वादश प्रक्षाळावे मुखास, पाहून स्वच्छ जागेस पूर्वाभिमुख बैसावे, जागा नसावी वर खाली आसन घालून कांबळी, कृष्णाजीन त्याच्या खाली घातिले पाहिजे अवधारा, ऐशा आसनी बसावे पाय दोन्ही पसरावे, उदर चालन करावे त्याची रीत ऐसी असे, पोट न्यावे कपाटी श्वास सोडू नये ओठी, पुन्हा ते उठाउठी पोकळी सोडून साफ करा, 20 वेळ उदर चालन मग करावे दोलासन, दोन्ही कर म्हैस ठेवून शरीर ते उचलावे, मग करावी भ्रामरी तोंड मिटून साजिरी, वायू आवाज कंठांतरी व्हावा हा धर्म तिचा, धवती त्राटक कपाल भाती जल धवती वास धवती, नवली आणि नवती ऐसे प्रकार धवतीचे, पतिप्रदा अष्टमी पौर्णिमा तैशा वद्य पक्षाच्या उत्तमा, धवतीच्या चालविण्या नेमा उक्त मांसावर्ज असे, एक एक तिथीसे एक एक धवती करणे अवश्य सविधीती, महिन्या माझी 5 होती ज्या देती आरोग्या, धवती म्हणजे धुणे आपल्या शरीरा कारणे, बाह्यांग ते जलाने आतील धवतीने शुद्ध होय, प्रकार कपाल भातीचा येणे रीती आहे साचा, जैसा भाता लोहाराचा तैसा घ्यावा श्वास प्रथम, आत श्वास घेतल्यानंतर करा अंगुष्ठ नागपुडीवर, ठेवून एका भराभर श्वास सोडावा दुसरीने, ऐशा श्वास क्रिये प्रति कपाल भाती बोलती, ही क्रिया कफा प्रति हटविते निश्चय, नाड्या मळाने व्याप्त होती त्या मोकळ्या करी कपाल भाती, हलकेपणा शरीरा प्रति देऊन हरी वात रोगा, त्राटक नाव त्याचेच बरवे डोळे ताठ ठेवावे,
एकाच ठाई चित्त लावावे दृष्टीचे ते अवधान. प्रथमता येईल पाणी परी न मिटवावी पापणी. येणे दृष्टी चांचल्य मोडून नेत्र रोग न होतात. आता जलदौतीचे लक्षण आकंठ करावे उदकपान. ते ओकार्या देऊन सर्व बाहेर पाडावे. जलदौती ऐशी करी पोटदुखी होते दुरी. अजीर्णांश शरीरी थोडाही न उरवीत. वासदौती नाव त्याचे वस्त्र पातळ मलमलीचे. 3 बोट रुंदीचे लांबी 40 हात जया. ते अधनाचे पाण्यात उकळून पिळावे त्वरित. पद्मासनी होऊन स्थित एक टोक मुखी घाला. ते टोक अन्नापरी लागावे गिळाया सत्वरी. आल्या मध्ये चौकारी तया लागी मुळी न भ्यावे. हळूहळू सवय करून 30-35 हात जाण. गिळावे फडक्या लागून उदर शुद्धी व्हावया. ते नरडी बाहेर करी धरून साचार. ओढा हळूहळू हा प्रकार आहे वासदौतीचा. आता प्रकार नवतीचा येणे रीती होय साचार. 4 बोटे रुंदीचा मलमलीचा तुकडा घ्यावा. लांबी असावी 1.5 काथा काडी घालून त्यात. गुंडाळावे अति त्वरित लोणी तिसी लावावे. आणि घालावे नाकात ती उतरवावी कंठात. दोन्ही टोका लावून हात घुसळण करा हळूहळू. या नवतीने मेंदूची शुद्धता ती होते साची. गंडमाळादिकांची भीती धरणे मुळी नको. आता नवलीचे विधान बरवे उभे राहून ओणवे. पोटाकडे लक्ष द्यावे आत ओढून उदराला. आणि करावे नलचालन याचे नाव नवली जाण. ऐसे दौतीचे विधान तिथी पाहून करणे की. आता पद्मासनी बसल्यावर एका नागपुडीने घ्यावावर. अंगठा ठेवून दुसरीवर श्वास तो बा हळूहळू. मग नागपुड्या दाबून दोन्ही वायू करावा स्थिर जाणी. अंगठा एकीस दुसरी लागुनी अनामिका आणि करांगुली. नागपुड्या दाबल्यावर वायू करावा शरीर स्थिर. वायू ओढण्या लागे वर जो का वेळ लागला. चौपट त्या वेळेचा वायू करावा स्थिर साचा. पुढे वायू सोडण्याचा प्रकार तो येणे रीती. घेतल्याच्या दुप्पट वेळ सोडण्याची पाहिजे काळ. हा प्राणायाम प्रकार सकळ परिहा शिकणे गुरुजवळी. उगीच पुस्तका पाहून करू नये आरंभ जाण. फायदा ऐवजी नुकसान होईल की शरीराचे. 15 दिवसा करावस्ती त्याची असे ऐसी रीती. 6 अंगुले घ्यावी ती नळी कळकाची जानपा. तिशी तूप लावून गुदामाची घालणे जाण. जली ओणवे होऊन पाणी आत ओढावे. घेववे लजितके पाणी आधी आत घेऊनी. तेथे थोडे कुंथुनी सर्व बाहेर टाकावे. महिन्यातून 1 वार धौती करावी साचार. त्या धौतीचे प्रकार कथिले आहेत यापूर्वी. दिवसातून प्राणायाम 3 वेळा करणे उत्तम. करण्या चुकू नये नेम तो अखंड चालवावा. सर्वांगासन शीर्षासन नियम एकांती करून. काही काळ थांबून नंतर स्नान करावे. स्नानाचा तो प्रकार पूर्वीच कथिला साचार. पूजा जप जाप्य इतर यथाशक्ती सर्व करा. सात्विक अन्न सेवावे राजस तामस टाकावे. मद्य मांस सेवू नये कोणत्याही विवेकी. वयात आल्या ब्रह्मचारी त्याने न निजावे गृहस्था घरी. पटुत्व आपुल्या शरीरी राखून विद्यार्जन करावे. गानवादन शिकू नये आणि ती पथे चालू नये. शास्त्राभ्यास सोडू नये काही केल्या विबुध हो. 2 प्रहरा माधुकरी उदर भरणा मागणे खरी. ऐसे वागता ब्रह्मचारी प्रति सूर्य होईल. गृहस्थाश्रमी जो का नर त्याने सर्वदा उपकार. करणे अनाथ दुबळ्यावर आला अतिथी न परतवणे. यथाशक्ती दान द्यावे गर्भरहित असावे. याचकासी न ताडावे दुरुत्तरे केव्हाही. श्रीसंग प्रति दिवशी करणे घातक परियेसी. तेथे तीव्रतर नेमासी धारण केले पाहिजे. दशमी एकादशी द्वादशी पौर्णिमा मासेसी. व्यतिपात वैद्रुतीसी श्रीसंग करू नये. पितृतिथी कुयोग इतर टाळावे की साचार. उगीच कुशीत घेऊन नार न पौडावे कदाई. ऋतुकाली भोग द्यावा संततीसाठी भरवा. उगीच कामराजाची सेवा करण्या संग करू नये. या एका श्रीसंगा परी गोष्ट घातक नाही दुसरी. शुक्रघात झाल्यावरी रोग अवघे बळावती. मैथुनाचा प्रेमा जासी तो होय अल्पायुषी.
म्हणून या श्रीसंगासी गृहस्थांनी जपावे. जाचन करावा स्त्रियेस प्रेमे वागवावे तीस. पाहून परक्या नारीस विकारवश होऊ नये. कोणी पाहुणा आला घरा त्याच्या घेणे समाचारा. आलेला न लावणे माघारा अतिथी भोजन समयीचा. आपुली प्राप्ती पाहून करावा की खर्च जाण. उगीच कर्ज काढून उधळेपणा करू नये. वा दुसऱ्याचा करुणी घात आपुला न करणे सौरात. प्रापंचिक सुखे क्षणिक सत्य हे कदापि विसरू नये. पारमार्थिक पुस्तके वाचावी कलात निपुणता नाही बरवी. शास्त्र शोधनी असावी बुद्धी संलग्न सर्वदा. संपन्नता असल्यावर घ्यावा आप्तांचा समाचार. नीतिमान होतील पोर ऐसी क्रिया करावी. बाळे वडिला वंदावे कुलधर्म ना चुकवावे. न्याय दृष्टीने सम पाहावे गृहस्थांनी जगाला. ऐसे वागे तो गृहस्थ बाकीचे की पशु सत्य. त्याशी शास्त्राचे हृद्गत नाही करणार कदापि. धेनू असावी दारात वृंदावन ते अंगणात. गोमय घालून उदकात सडा प्रभाती घालावा. त्रिकाल देव पूजा करावी पूजा न करिता जो जेवी. तो यमपुरी भोगी बरवी हे निश्चय जाणावे. पूजेचे 6 प्रकार नारायण अग्नि दिनकर. धेनू आणखी गुरुवर योग्य पूजा करावया. पूजाशाळी ग्रामाची स्त्रियांनी न करणे साची. धूप दीप नैवेद्याची पूर्तता करा सर्व स्वशक्तीने. किची का फुले असतील शिळी ती वाहू नये कदा काळी. वा भोके पडलेली बिल्वपत्र तुलसी असाव्या. तांबूल नैवेद्य दक्षिणा करून या समर्पणा. मग करावी प्रार्थना सद्भावेसी देवास. गोग्रास द्यावा धेनुस तिथी पूजन विशेष. ऐसे चालता गृहस्थास अनायासे मोक्ष लादे. भोजन पात्रा खाली जाणे मंडल करावे चतुष्कोनी. अवघ्या द्विजवर्यांनी त्रिकोणी मंडल क्षत्रियाला. वर्तुलाकार वैश्यासी अर्धचंद्र शूद्रांसी. केल्या नजरी मंडलासी तरी अन्न होय बाधित. दक्षिणाभिमुख बैसून सदा करावे भोजन. रजत वा सुवर्ण याचे पात्र असावे. वा पत्रावळ पळसाची अवघ्यामध्ये शुद्ध साची. गृहस्थे तामपत्राची भोजनी योजना करू नये. यती लागी सुवर्ण रजत पात्र आहे अनुचित. त्यजने कांस्य पात्रा प्रत यती ब्रह्मचारी विद्वानी. सवे घेऊन बाळकासी जेऊ नये श्राद्ध दिवसी. भोजन करता वाणीसी मौन असावे सर्वदा. स्मशानी देवालयी शयनस्थानी भोजन करू नये कोणती. वा चांडालाचे पडले नैनी ते अन्न घेऊ नये. कृष्ण वस्त्र नेसून न करावे भोजन. स्वस्त्रियेचे वाचून उच्चिष्ट कोणा देऊ नये. आता निषिद्ध अन्नाचे प्रकार सांगेन ऐका साचार. गण अन्न आणि लवण फार घातले ते निषिद्ध. मुळा कांदा लसूण गाजर वा श्वेत भोपळा साचार. वा म्हशीचे क्षीर निषिद्ध ऐसे समजावे. शिळे ताजे एका ठाई तेही अन्न निषिद्ध पाही. मात्र लाही पिठास नाही शिळे ताज्याचा दोष पहा. तिळ मिश्रित भोजन रात्री न करावे जाण. आता तांबुलाचे महिमान ऐका सांगतो तुम्हा ते. भोजनोत्तर विडा खावा 13 गुणी बरवा. परी तो आवर्जून त्यागावा यती ब्रह्मचारी विद्वांनी. ऐसा दिनचर्येचा प्रकार अस्तमानी संध्या झाल्यावर. रात्र होता एक प्रहर क्षीर भोजन करावे. भोजनोत्तर वेदाध्ययन वा शास्त्राचे शोधन. वा प्रेमळपणे हरिभजन एक प्रहर करावे. नंतर जावे शयनागारी पहुडावे खाटेवरी. ती नसावी साजरी पिंपळ औदुंबराची. खाट विनावया देखा शुभ मुहूर्त पाहिजे निका. रविवारी लाभ देखा सोमवारी सकळ सुखे. दुःख भौमवासरी महापीडा बुधवारी. 6 पुत्र नांदतील घरी गुरुवारी बाज विणाल्यास. मंदवारी खाटे प्रथम विणल्या निसंशय मृत्यू येत. असो द्या ध्यानात निज कल्याण व्हावया. स्वगृही करता शयन उसे पूर्वेस करावे जाण. श्वशूर गृही दक्षिण प्रवासासी पश्चिम पहा. उत्तर दक्षिण केव्हाही उसे आपुले करू नाही. शय्या असावी निर्भय ठाई ते ऐका सांगतो. तळे वारुळ नदी तीर धान्याची रास साचार. सर्वदा वर्ज मोडके घर तेथे शयन करू नये. योग्य ऋतू काला वाचून योग्य नवे श्रीगमन.
कांते सहसल्या चतुर्थ दिन अल्पायुषी पिंड उपजे. 5व्या दिवशी कन्यका, 6व्या दिवशी पुत्र देखा. 16 दिवस राहे निका ऋतुकाल स्त्रियांचा. यापुढे मैथून करणे म्हणजे चर्म चिवळणे. वागल्या गृहस्थरीती येणे सर्व सुखा पावेल तो. वानप्रस्थ जो का नर त्याने यात्रा कराव्या निरंतर. आध्यात्मिक ग्रंथ वरचेवर वाचून मनन करावे. एकभुक्त असावे स्त्रियांशी न बोलावे. वितंडवादी न पडावे वानप्रस्थे केव्हाही. संन्यास दीक्षा घेतल्यावरी परिभ्रमण करावे भूमीवरी. एकाच ग्रामाभितरी 3 दिवस राहू नये. 4था दिवस उगवता पुढे जावे तत्वता. मात्र चातुर्मास येता 2 मास राहावे. ऐसे नियम जे आचरती ते सर्वदा सुखी होती. श्री नरसिंह सरस्वती ऐसे बोलले विप्राला. हा गुरुचरित्र ग्रंथाचा 36-37 अध्यायांचा सार भाग साचा हे न माझ्या कल्पनेचे. योग भाग या माझारी आसन विधी निर्धारी. तो मात्र ग्रंथांतरी नाही मूळचा. परिसमयानुरोधे करून तो येथे केला कथन. जेणे आरोग्य रक्षण होऊनी चित्त स्थिर होई. असो श्री गुरु त्या ब्राह्मणासी मनती न जावे भिक्षेसी. आचरून या नियमासी गृहीच सुखी असावे. हे नियमाचरिता तो वंद्य होय सर्वथा. देव ऋषी सिद्ध संता ये विषयी शंका नको. ऐसे वचन ऐकून स्वामीस केले साष्टांग नमन. गृही त्याच्या धनधान्य संपत्ती संतती सर्व आली. स्वामी नरसिंह सरस्वती साक्षात असे दत्तमूर्ती. येथे जे संशय वाहती ते बुडतील निश्चय. सांप्रत या भूमीवर दत्त अवतार झाले फार. या बोंधूंचा विचार येथे मुळी करणे नको. इति श्री गुरुचरित्र सारामृत सदा ऐकोत भाविक भक्त. हेच मागे जोडून हात विठ्ठलासी दास गणू. इति 10मोऽध्याय शुभं भवतु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगा पापं शशितापं दैन्यं कल्पतरुस्तथा. पापं तापं च दैन्यं च हरेन् श्री गुरुदर्शनम्. सिद्धांतवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर.